माणूस मेल्यानंतर मुलगा मडकं का धरतो? मरताना घडणारी शेवटची परंपरा. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. संस्काराला एक वेगळे स्थान दिले गेले आहे. प्रत्येक विधीमागे काही ना काही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक अर्थ जोडलेला आहे. मात्र कालांतराने अनेक लोक या परंपरा फक्त रीतिरिवाज म्हणून पाळतात, पण त्या का केल्या जातात, त्यामागे कोणता भाव आहे किंवा त्याचे महत्त्व काय आहे, याचा विचार फारसा करत नाहीत. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी केले जाणारे अनेक विधी लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात. शवयात्रेदरम्यान पुढे नेले जाणारे अग्नीचे मडके, दाहसंस्कारापूर्वी पाण्याने भरलेले मडके फोडण्याची प्रथा, चितेभोवती परिक्रमा करणे किंवा इतर काही परंपरा यामागे नेमका काय अर्थ आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण अशाच काही परंपरांकडे श्रद्धा, संस्कृती आणि व्यवहार या तिन्ही दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करूया. हिंदू परंपरेनुसार जीवनाची सुरुवात आणि शेवट हे दोन्ही संस्कार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अनेक कुटुंबांमध्ये विवाहाच्या वेळी अग्नीला साक्षी मानून 7 फेरे घेतले जातात. अग्नी हा पवित्रतेचा, सत्याचा आणि साक्षीभावाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे जीवनातील अनेक धार्मिक विधींमध्ये अग्नीला विशेष स्थान दिले जाते. काही परंपरांमध्ये असे मानले जाते की ज्या अग्नीला साक्षी ठेवून संसाराची सुरुवात झाली, त्याच पवित्र तत्वाच्या साक्षीने जीवनाचा शेवटचा संस्कारही पूर्ण व्हावा. ही भावना अनेक कुटुंबांच्या श्रद्धेचा भाग आहे. अनेक भागांमध्ये शवयात्रेदरम्यान एक व्यक्ती मातीचे मडके किंवा अग्नी वाहून नेणारे पात्र घेऊन पुढे चालत असल्याचे दिसते. काही ठिकाणी त्यामध्ये निखारे किंवा पवित्र अग्नी असतो, तर काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार वेगळ्या पद्धतीने हा विधी केला जातो. या प्रथेमागे एक भावार्थ असा सांगितला जातो की अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे आणि दाहसंस्काराद्वारे शरीर पुन्हा निसर्गात विलीन होते. त्यामुळे अग्नी हा केवळ जाळणारा घटक नसून परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो. काही धार्मिक ग्रंथांच्या पारंपरिक व्याख्यांनुसार अग्नी शरीराचे पंचमहाभूतांमध्ये विलीन घडवून आणण्याचे माध्यम मानला जातो. शरीर नश्वर आहे, पण आत्मा शाश्वत आहे, अशी श्रद्धा अनेक हिंदू मानतात. त्यामुळे दाहसंस्कार हा शरीराचा शेवट नसून आत्म्याच्या पुढील प्रवासाची एक प्रतिकात्मक सुरुवात मानली जाते. ही धार्मिक श्रद्धा असून प्रत्येक व्यक्तीचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. अंत्यसंस्कारामध्ये पाण्याने भरलेले मडके वापरण्याची प्रथा अनेक ठिकाणी आजही दिसून येते. साधारणपणे मृत व्यक्तीचा मुलगा किंवा जवळचा नातेवाईक हे मडके खांद्यावर घेऊन चितेभोवती परिक्रमा करतो. त्या मडक्याला लहानसे छिद्र केलेले असते, ज्यातून पाणी हळूहळू खाली पडत राहते. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ते मडके फोडले जाते. या विधीबद्दल विविध परंपरांमध्ये वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. अनेकांच्या श्रद्धेनुसार हे मडके मानवी शरीराचे प्रतीक मानले जाते. जसे मडक्यातून थेंबाथेंबाने पाणी बाहेर पडते आणि शेवटी ते रिकामे होते, तसेच आयुष्यही हळूहळू पुढे सरकत एक दिवस समाप्त होते, असा भावार्थ या विधीमध्ये पाहिला जातो. मडके फुटणे म्हणजे शरीराचे नश्वरत्व आणि जीवनाचा शेवट स्वीकारणे, असा प्रतिकात्मक अर्थ काहीजण सांगतात. हा धार्मिक आणि तात्विक दृष्टिकोन आहे. काही अभ्यासक या परंपरेचा व्यवहार्य पैलूही सांगतात. पूर्वी सर्वत्र आधुनिक स्मशानभूमी नव्हत्या. अनेक गावांमध्ये मोकळ्या जागेत किंवा शेताजवळ दाहसंस्कार केले जात. अशा वेळी पाण्याचा वापर परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आग नियंत्रणात राहण्यासाठी केला जात असावा, असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. मात्र हा सर्वत्र लागू होणारा निश्चित ऐतिहासिक निष्कर्ष नसून काही संशोधकांनी मांडलेला एक दृष्टिकोन आहे. शवयात्रेदरम्यान काही ठिकाणी फुले, तांदूळ
मखाणे किंवा इतर साहित्य अर्पण करण्याची प्रथा देखील दिसून येते. या प्रथांचे स्वरूप प्रदेशानुसार बदलते. अनेकांच्या श्रद्धेनुसार हे अर्पण मृत व्यक्तीप्रती आदर, कृतज्ञता आणि अंतिम निरोपाचे प्रतीक असते. काही ठिकाणी फुले जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक मानली जातात. सुंदर असले तरी ती कायम टिकत नाही. त्याप्रमाणे मानवी जीवनही एका मर्यादित कालावधीचे असते, असा भाव त्यामागे जोडला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये अंत्यसंस्कार हा केवळ दुःखाचा प्रसंग नसून जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचा एक क्षण मानला जातो. अशा वेळी अनेक लोक जीवनाचे अनिश्चित स्वरूप, वेळेचे महत्त्व आणि माणसांमधील नात्यांचे मूल्य यांचा विचार करतात. त्यामुळे अंत्यसंस्कारातील अनेक विधी हे मृत व्यक्तीपेक्षा जिवंत व्यक्तींना जीवनाचा संदेश देणारे प्रतिकात्मक संस्कार मानले जातात. काही परंपरांमध्ये असे सांगितले जाते की शवयात्रा पाहिल्यानंतर मृत व्यक्तीप्रती आदर व्यक्त करावा, शांतपणे प्रार्थना करावी किंवा आपल्या जीवनातील चांगल्या कर्मांचा संकल्प करावा. काहीजण हात जोडतात, तर काहीजण ईश्वराकडे त्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. विविध भागांमध्ये या संदर्भातील प्रथा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणतीही एकच पद्धत सर्वत्र मान्य आहे असे म्हणता येत नाही. धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा या समाजाचा महत्त्वाचा भाग असतात. मात्र त्यांच्याकडे पाहताना विवेक आणि संवेदनशीलता दोन्ही आवश्यक असतात. कोणतीही परंपरा अंधपणे स्वीकारणे किंवा कोणताही अभ्यास न करता पूर्णपणे नाकारणे, या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळणे योग्य ठरते. अनेक परंपरांमागे धार्मिक श्रद्धा असते, तर काहींमागे सामाजिक, ऐतिहासिक किंवा व्यवहार्य कारणेही असू शकतात. आजच्या काळात अंत्यसंस्काराच्या पद्धतींमध्येही अनेक बदल झाले आहेत. अनेक शहरांमध्ये विद्युतदाहिनी किंवा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तरीसुद्धा अनेक कुटुंबे आपल्या परंपरा आणि श्रद्धेनुसार विधी पार पाडतात. या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीप्रती आदर, कुटुंबियांप्रती संवेदनशीलता आणि समाजातील सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान राखणे. मित्रांनो, कोणत्याही अंत्यसंस्कारातील विधींकडे केवळ एका दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. काही गोष्टी श्रद्धेवर आधारित असतात, काही परंपरेवर आणि काहींच्या मागे व्यवहार्य कारणेही असू शकतात. अग्नीचे मडके, पाण्याचे मडके, परिक्रमा किंवा इतर विधी हे अनेकांसाठी जीवनाचे नश्वरत्व, पंचमहाभूतांमध्ये विलीन होणे, अंतिम निरोप आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान यांची आठवण करून देणारे प्रतीक आहेत. त्यामुळे या परंपरांचा आदर करताना त्यामागील भाव समजून घेण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक परंपरा आपल्याला एक संदेश देते की जीवन अमूल्य आहे, वेळ मर्यादित आहे आणि म्हणूनच जिवंत असताना प्रेम, सदाचार, परस्पर आदर आणि चांगली कर्मे यांनाच सर्वाधिक महत्त्व द्यावे.